जालन्यात मियासाहब दर्गा येथे तरुणाच्या चाकूने 8-10 वार करून निगरूनपणे खून। घटनेने जालना शहरात एकच खळबळ। माथेफिरू व्यक्तीने तरुणाचा खून केल्याची माहिती तरुणाचा मृतदेह पाठवण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालयात। जोपर्यंत मारेकऱ्यास अटक होत नाही तोपर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा। जालना शहरातील मियासाहब दर्गा येथे दिनांक 8 सोमवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। शेख समीर शेख जमील वय 25 वर्षे राहणार मियासाहब दर्गा जालना असं मयत तरुणाचे नाव आहे। शेख समीर हा तरुण जेवण करून घराबाहेर आला असता एका माथेफिरू व्यक्तीने मयताच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे। परिसरातील नागरिकांनी त्यास उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयातून डॉक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात पाठवले। घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केलं। सदर तरुणाचा मृतदेह जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे। घाटी रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून जोपर्यंत मारेकऱ्याला पोलीस अटक करत नाही तोपर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा मयताच्या नातेवाईकांनी दिला आहे। माथेफिरू व्यक्ती कोण होता, त्यानं असं अचानकपणे मयत समीर याच्या पोटावर आणि छातीवर 8 ते 10 वार का केले हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही। दरम्यान या घटनेने जालना शहरात एकच खळबळ उडाली। दरम्यान मयताचा भाऊ शफीक जमील शेख याच्या फिर्यादीवरून शेख खुसरो, शेख नईम आणि पप्पी या 3 जणांविरोधात कदम जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत।